मिळणार आहेत, 1.5 कोटीने मिळणार आहेत, असे काही लोक पेरलेले आहेत शासनानं, असं काही लोक गावात येऊन चालले. हा ऐकून तुम्ही शासनाचे आहेत, तुम्ही इथले मेन अधिकारी आहेत, तुम्ही इतर म्हणणे त्या मोजणीच्या ह्याच्यातले मेन अधिकारी, आम्हाला तुम्ही भाव सांगा शेतकऱ्याला काय भाव देणार. कागदावर भाव आला म्हणाले, हे कुठला भाव म्हणणारे कुणी काही म्हणेल, मी सांगा तिकडे एक मिनिट योग्य भाव सांगा द्या ना तुम्ही. नाही नाही, तुम्ही काय म्हणाले, त्यांचं काय म्हणणं की आम्हाला भाव सांगा. तुम्ही भाव लिखी देऊ शकतो, अगर किती देणार होई तरी माहिती आहे, सगळं अंदाजावरच आहे की 4 पट 2 पट 5 पट 3 पट असंच आहे की सध्या नाही देऊ शकत. बरोबर आहे का नाही? अंदाजावरच आहे. चांगला भाव मिळाला एवढं मी सांगू. सांगा ना किती अंदाजा, कमीत कमी जास्तीत जास्त असा आकडा सांगा की चांगला म्हणजे 25 लाखांना काय भाव मिळाला. तुम्ही आता मला दोन मुद्दे चांगला भाव कसा काढणार, रेडी रेटवर काढणार का 7 बारावर आकारेवर काढणार का चालू भाव म्हणजे जी रजिस्टर नाही मार्केट रेटला जी रजिस्टर झाल्यात त्याच्यावर काढणार का आत्ता बाजार भाव जी चालू आहे तर खाजगी मध्ये त्याच्यावर काढणार. नाही, भावाबद्दल काहीच बोलू शकत नाही. भावाबद्दल काहीच बोलू शकत नाही. चांगला कसं म्हणाला, चांगला तर म्हणायचा अधिकार नाही ना तुम्हाला. कांबळे साहेब तुम्ही चांगला भाव म्हणून सुद्धा म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं की लोक संभ्रमात टाकू नका. तुम्हाला जी तुम्हाला माहिती आहे चांगलं कसं म्हणाला, किती चांगलं नाही असं नाही. सांगा ना मग पाण्यात म्हैसेन सौदा बाहेर आंधी काम आहे सगळं. चांगलं तरी कसं म्हणायला, मला माहित नाही म्हणायला. चांगलं कसं म्हणायला, 2021 ला का कायदा बदलला, समृद्धीचा नियम इथं लागू करा बरं. 21 ला बदललाय, हा 21 ला बदललाय. त्या समृद्धी महामार्गाचे रेट द्या म्हणावं म्हणजे आता देते शेतकरी. सरकार अंधारात ठेवायला लागलंय. 3 पिढीचे भांडण. आमचं म्हणणं तुम्ही प्रशासन म्हणून आज आमच्या दारात आला, पण हे सरकार शेतकऱ्याच्या शेती पिकावर उत्पन्नाच्या साधनावर जर नांगर फिरवून देशात विकासाचे मनोरे रचण्याचा कार्यक्रम आखत असेल, आमच्या प्रपंचाची राखरांगोळी करून, तर तो या सरकारचा प्रयत्न आम्ही कधी सक्सेस होऊ देणार नाही. आणि दुसरी अडचण आमची अशी आहे, तुम्ही आज प्रशासन म्हणून आज आमच्या मोजण्या करायला आला, तर तुम्ही क्लिअर भावाबद्दल जर काही तुमच्याकडे माहिती असेल तर ते सांगा. चांगला म्हणून तुम्ही संभ्रमावस्थेत टाकू नका. कारण आमची एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही भाव चांगला हवं म्हणलं, शेतकरी बाप आमच्या अडाणी असते साहेब म्हणाले म्हणजे लई मोठीच मिळते काय की ही भावना होती. त्याच्यामुळे खरं सांगा, दराबद्दल माझ्याकडे सध्या माहिती नाही. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यांचा विरोध आहे त्यांनी मला निवेदन द्या, त्यांचे जे काही मागण्या आहेत ते आपण शासनाला कळवू. मी काय म्हणालो, तो प्रोसेसिंग भाग झाला. तुम्हाला शासनानं नेमलंय, तुम्हाला आज मुख्यमंत्र्यांनी नेमलंय की जाऊन मोजा. तुम्ही आला, जी सहमती देतील त्यांचं मोजा, न मोजू नका. पण संभ्रमात शेतकऱ्याला आता इथं काय झालंय, जी काही लोक देणारे आहेत ती लोक काय म्हणत की आम्ही दिलं की 5 पट देणार आहे, न देणारला 4 पट देणार आहे. आपण कुणालाही भावाबद्दल कुठल्या शेतकऱ्याला बोललो नाही. मला एकच गोष्ट या शेतकऱ्याच्या देखत क्लिअर करायची होती की शासनाकडून भावाबद्दल शेतकऱ्याच्या आणखीन कुठलंच धोरण ठरलेलं नाही. विनाकाराने आपापसात शेतकरी एकमेकाला हुलकावण्यात येत आहेत किंवा लबाड बोलून फुलतापा देऊन फसवा फसवीचा प्रकार करत आहेत. त्याच्यामुळे कृपा करून कोणी शेतकऱ्यांनी यांच्या बळी पडू नये किंवा याला कोणी दाद देऊ नये. अहो आता इथं तुम्ही जसं म्हणलं का एक माणूस इथं आता तो प्रसारण चालू आहे. तुम्ही जे मगा सांगितलं का दलाली करणारा इथं चालू आहे माणूस, त्याला माझ्याकडे आणा. माझं 15 एकर म्हणाव, 15 कोटी रुपये घे म्हणाव. आता मी बाद इथं
हो माझ्याकडे येतात. बरं ऐका ना, आता तुमचं जे काही निवेदन आहे ते द्या. बरं आता दुसरी गोष्ट आता खरेदीच्या मुळे- सांगितलं की आता परत की दराबद्दल मला माहिती नाही. चांगला शब्द माघारी मी सांगितलं दराबद्दल. आपलं निवेदन द्यायला काही ऐकलं का? गेलेल्या लोकांना संभ्रमात पडलेले. काही नाही. परत देऊ.